गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर आज सकाळी सकाळी कामाला माणसं आलेत आणि त्यांच्यासाठी आता चहा बनवतो. आम्ही पण घेतो, त्यांना पण देतो. चहा ठेवली आहे म्हणजे गवती चहा, आलं आणि तुळस घालून. आणि आज मेन म्हणजे काय माहिती आहे, आज पाणी लवकर आलं आहे. हे बघा, आज कधी नाही ते पाणी आज लवकर आलं आहे. कारण ते तर खडूळ पाणी आलं असं म्हणत होते, पण नाही, चांगलं आहे पाणी. अजून तरी चांगलं आहे पाणी. ही अगोदर पाण्याची टाकी होती, पण ही लिकेज झाली, त्याच्यामुळे आता ही टाकी फोडून इथे समोरचे जे खोप आहे त्यातली सगळी लाकडं यामध्ये शिफ्ट करायचे आहेत. नाही, ह्याच्यावर पत्रे घालायचे आहेत. हे बघा, हा समोरचा भाग काढून झाला आहे. आता वरती पत्रे घालायचे आहेत, खाली लाकडं शिफ्ट करायचे आहेत. हे आमच्याच गावातले आहेत काका आणि दादा, आणि खूप छान काम करतात, अगदी मन लावून. काम चालू केलं त्याने. सगळं एका साईडने टाकी पाडली आणि तर लाकडांसाठी खाली लाकडं शोधतात. चला दाखवतो. इकडे पाणी कोणी चालू करून ठेवलेलं. जवळपास एवढी वाळू निघाली आतमधून, म्हणजे एवढंशीच होती खाली लेअर, पण एवढी वाळू निघाली. जवळपास एक टेम्पोवर वाळू आहे. आणि आता ते तिथलं जे आहे सगळं लाकडांचं, ते इथे शिफ्ट करायचं आहे. आतमध्येच व्यवस्थित राहतील आणि खालून वाळवी लागत होते ओलीमुळे. तर आता इथे ऑलरेडी टाकीच्या खाली सगळं सुखं आहे, त्याच्यामुळे आतमध्ये व्यवस्थित राहील आणि वाळवी पण लागणार. आता वाळवीची पावडर वगैरे मारून घेऊया आणि देन इकडचे इकडे शिफ्ट करूया. आहे तसं शिफ्ट होईल म्हणजे हा पूर्ण जो भाग आहे इथपासूनचा इथपर्यंत सगळा तो रिकामी होईल. मग जे तिकडचं लॉन आहे तिथे लावता येईल सगळीकडे. आणि हा इथून त्या चेअरपासूनचा असा भाग चिरवून घ्यायचा इथपर्यंत. हा इथून असा क्रॉस बंद, म्हणजे चेअरपासूनचा इथपर्यंत, इथून इथे, इथून बंद. अजून साफसफाई बरीच बाकी आहे. हे सगळे ना हातलेलं खायला येतात. हे बघ, चल खा खा, काय नाही करत तुला, खा. किती जमलं बघा, खाली पण आहेत इकडे. सगळे येऊन खाणार. घरात त्यांना कोण असेल तर गडबड असते, जेवायला लेट झाला, जेवून घेऊया. पुन्हा त्यांच्यासोबत बाहेर थांबलं पाहिजे. कारण ते काम करतं, आपण घरात आहे, बरोबर नाही वाटत. तिकडे पण गेलं पाहिजे. तिला पण इकडे जेवायला वाटलं, आवरलं सगळं. आता मी जेवून घेतो आणि पुन्हा बाहेर जातो. स्टे ट्यून. चला, यांनी पण सगळ्यांनी थोडा थोडा आराम केला, मी पण जरासा आराम केला. आता पुन्हा त्याने काम चालू केलं. चला आपण पण जाऊया त्याच्यासोबत काम करायला. काम करणार नाही मी, सहज बसणार आहे, तर मला संध्याकाळी परत समोरचं रान काढायचं. आता नाही काढायचं. हाय आमचा बंड्या, एक नंबर हुशार माणूस. झाडावर चढण्यात पटाईत, आंब्यावर उतरायचे असतील तर छान माणूस आहे. आणि काही काम असेल तरीसुद्धा एकदम छान प्रकारे करून देतात. काका आणि हे दोघंजण आहेत, छान काम करतात. अगदी मन लावून शांतपणे त्यांचं काम चालू आहे. लोक येताही काय, आणि माझ्यासोबत गप्पा पण मारतात. घरी कोण कामालाच नाही, सतत चहा बनत असते आमच्या घरात तरी. शी, काय तोंड झालंय. अगोदर आईला लागायची, आणि आता काम आहेत तर मग जे येतात त्यांना मग सतत चहा लागते. तेवढीच त्यांना तर येते, मग ते काम पण फास्ट करतात. चला चहा देऊया आता बघ त्यांना. आता एवढं काम झालं आहे, पत्रे घातले नाही आहेत, तर समजा पाऊस आला तर वर ताडपत्रे टाकून देईन, त्याचा काही विषय नाही.
कारण हे सोडवायला आणि वरचं ते काढायला वेळ जाणार होता. ते म्हणाले पहिलं लाकडं शिफ्ट करून घेऊया. सगळ्या वाळवी लागली आहे. हलवलेली नाही ना गेल्या वर्षी. पाऊस तो मे महिन्यात पाऊस लवकर येलो ना. नाही ह्या महिन्यात बाहेर काढून ठेवची होती. मे महिन्यात 10 तारखेला चालू केलं ना त्यानं. अशोकला बोललेलं मी की हा कर म्हणून. म्हटलं येऊन म्हटलं परत तो म्हणाला येत आहे 15 तारखे घ्या ना. 10 तारखेला सुरुवात केल्या. तो खायचा रानमारी होतो कोणाचा काढलाय 1 आणि 2 आणि एवढं थोडंसं साफ केलं. आणि हा इकडे पसारा झाला आहे. आजच्या दिवसात काही काम पूर्ण झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे उद्या हे काम होईल. आता उद्या हे पत्रे काढायचे आहेत, याच्यावर टाकायचे आहेत. पाऊस येईल म्हणून सध्या तात्पुरतं घातलं आहे वरती. पाऊस येणार नाही तरीसुद्धा आपलं घालून ठेवलं. हे बघा सगळी वाळवी लागलेली होती आतमध्ये लाकडांना. का झालेलं मे महिन्यात मागच्या अचानक पाऊस सुरू झाला सुरुवातीलाच मे महिन्याच्या, त्याच्यामुळे हे परतायला मिळालं नव्हतं. नाहीतर 2-3 दिवस त्याला ऊन लागून मग पुन्हा भरला तर मग वाळवी लागत नाही. पण काय झालं पावसाने गोंधळ घातला. नंतर माणसं नाही. लावणीच्या वेळी पाऊस गेलेला पण त्यावेळी माणसं कोण मिळत नाही. ती एवढी वाळवून निघाली आतमध्ये. नाही म्हणून एवढी वाटलेला 10 गमेल असेल पण जवळपास एवढी निघाली. आता पहिलं आता उद्या ह्यांचं हे इकडचं रिकामी झालं की ती 2 झाडं आहेत ती लावून घेणार इथे. आणि हे सागवान इकडचे खडसून घेणार थोडेसे. त्याच्यानंतर मग ही कौलं आहेत ती कौलं याच्या मागे लावायची आहेत व्यवस्थित, म्हणजे ते व्यवस्थित प्रॉपर बंद होईल. आता एवढं अजून शिल्लक आहे. हे सगळं काढायचं आहे. अँगल वगैरे ते आता हळूहळू जमतील तशी घासून वगैरे त्यांना पेंट करून ठेवायचे आहेत. आणि हेच वरचे पत्रे काढून आता कार थोड्या दिवसांनी बनवणार आहे. आता थोडंफार ह्या घराचं काम थोडंसं करून घेणार. त्याच्यानंतर दिवाळीनंतर जमेल तसं या कारचं पण काम करून घेणार. पुन्हा तिला आणणार, कारण विकली नाही का, कारण पहिलीच कार घेतलेली ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईच्या वाढदिवसाला कार आणलेली होती, त्याच्यामुळे तिला पुन्हा बनवायची असं ठरवलं आहे. विकायची नाही आहे. मग ह्याची जर समजा कुठे स्क्रॅपमध्ये चांगली बॉडी जर मिळत असेल तर बॉडी घालणार आणि त्यानंतर ही गाडी ओके करणार. गेलेलो आता बाजारात सोलर लॅम्प आणण्यासाठी, पण थोडे वेगळे होते तर म्हटलं मला सेम पाहिजेत त्यातलेच. मग ते राहिलं. ते म्हणाले उद्या दुपारपर्यंत येतील तर मग उद्या दुपारी जाऊन घेऊन येऊ. कारण वेगवेगळे झाले समजा एखाद दुसरा बंद झाला तर ते मग 1-2 ॲडजस्ट करता येतात, जुगाड करता येतं. त्याच्यामुळे म्हटलं सेम द्या म्हटलं. आणि दुसरी गोष्ट पाऊस चालू झाला त्याच्यामुळे मग व्हिडिओ काढत बसलो नाही, कारण गोप्रो नेला नव्हता. मोबाईल काय भिजवण्यात अर्थ नव्हता, कारण माझा मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे, जुना आहे. चला आता बाकी सगळं झालं आहे. जेवणाची तयारी करूया. चपाती आणि काहीतरी भाजी करू किंवा मग ह्याची बेसनची पोळी. कंटाळा आला दिवसभरात त्यांच्याच मागे होतो. चला आता सगळी तयारी झाली आहे. आता चपात्या करून घेऊया. आणि हो हे जरासं टाईमपास थोडा चपाती करूया. चला आता सगळं भरलं आहे. भांडी वगैरे सगळे धुवून वगैरे झाली आहेत. व्हिडिओ करायला मिळाला नाही कारण खूप कंटाळा आलेला आणि ते सगळं कामाच्या गडबडीत विसरून गेलो व्हिडिओ बनवायचं. तर चला आता आराम करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.